सेना रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाबाई केणी आणि त्यांच्या समवेत सन्माननीय अक्षया प्रशांतताई नाईक यांचं देखील स्वागत असेल। चिमुरडे देखील आपल्याला जोडले गेलेत। वेदा, जिशा आणि वीरचं आपण करूया सहर्ष स्वागत। पुनश्च एकदा वळूया कॉम्बॉक्स कडे। सामना चालू होतोय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थैंक यू सो मच। वो खजाना ही क्या जिसमें चाबी ना हो, वो गुलशन ही क्या जिसमें माली ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें आप जैसे कदरदानों के लिए ताली ना हो। सभी कदरदानों का तहे दिल से स्वागत। मैच इज ऑन। ग्रीन सिग्नल गेंदबाजी के लिए मिस्टर ISPL आर्यन खारकर। पहली गेंद और पहली गेंद के ऊपर मिड विकेट बॉर्डर लाइन के ऊपर यहां पर शानदार दर्जेदार यहां पर बल्लेबाज सागर काट करके बल्ले से आता हुआ ये शानदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का षटकार। जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी और अभी साक्षी भाभी के हीरो अभिषेक पाटिल, इनकी अभी शादी हुई है। उनका जर्सी नंबर अक्सर अलग होता है पर भाभी का नाम साक्षी है, तो जरूर क्रिकेट के पटला पर अभी अभिषेक पाटिल, इनका नाम साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए। सामना आपण बघतोय फ्रेशबॅक मानी विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स। NG वॉरियर्स झेल होऊ शकत होता, परंतु विघ्नेश कटरला चकवून चेंडू जाऊन पडलाय तो सीमा रेषेच्या पलीकडे। षटकार। इनके सामने किसी गेंदबाज की नहीं चली है। इनके बल्लेबाजी का अपना ही ब्रांड है और बल्लेबाज सागर काटकर के साथ मंगेश यहां पर छक्का लगाते हुए जरूर यहां पर दोनों बल्लेबाजों ने एक एक छक्का लगाकर अपनी पारी को संभाला है। सर फिर से एक बार आर्यन, ओहो इस बार गेंद हुआ फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, बड़ी मछली को जाल में फांसते हुए मिस्टर ISPL विकेट प्राप्त करते हुए 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। आपण दोन्ही संघाचे कर्णधार पद बघाल तर दोन्ही कर्णधार युवा आहेत आणि दोन्ही पहिल्याच टुर्नामेंट्समध्ये कर्णधार पद भूषवतायत। नवखे आहेत परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही कर्णधारांनी पहिल्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करून आणि दोन्ही कर्णधारांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपल्या पहिल्याच नेतृत्वामध्ये पटकावलेला होता। हे या सुद्धा मॅचचं वैशिष्ट्य ठरेल मागच्या या दोन्ही कर्णधारांचं। यस विकास सर, इसीलिए तो कहते हैं ना किसी से मांगा है ना किसी के पैर पकड़े हैं, ना किसी से मांगा है ना किसी के पैर पकड़े हैं। अजी एक नंबर पर मेहनत है और दूसरे नंबर पर इरादे तगड़े हैं और जरूर यहां पर मिस्टर ISPL अलीबाग की आनबान शान आर्यन खारकर गेंदबाजी करते हुए फ्रेशबैक हाउस मानी टीम को यह पहला झटका पावर प्ले के ओर में देते हुए गेंदबाज आर्यन खारकर। अरे म्हणूनच म्हणतात ना 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य, 3 अक्षरी नशीब आणि 3.5 अक्षरी किस्मत। हे चारही शब्द मात्र मेहनत या शब्दापेक्षा लहान आहेत, म्हणून मेहनत व्हायला पाहिजे। या मैदानावर बघतोय अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत खेळाडू घेतायत, जद्दोजहद करतायत आपल्या संघाला पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी। या चेंडूवर सुद्धा एक धाव घेतली जाते, धाव संख्या 14 पर्यंत पोहोचते। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन। जिस तरह से संजू सैमसन IPL फॉर्मेट में बल्लेबाजी करते हैं उसी तरह से यहां पर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में अगर जीतना है ना दोस्तों तो यहां पर रनों की बौछार करनी होगी और वही रणनीति वही स्ट्रैटेजी यहां पर
दोनों टीम और इस बार देखिए खराब गेंद, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट, और ये दमदार अमदार प्रीमियर लीग भी सुपर हिट होते हुए, क्योंकि सभी दर्शक tenniscricket.in के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, वो सभी का तहे दिल से स्वागत है। अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच होते, परंतु या चेंडूवर चेंडू कदाचित हातातून निसटला असावा म्हणावा। ड्यू फॅक्टर आपल्या मैदानावर होत नाहीये, कारण अतिशय चांगलं मैदान आहे, संपूर्ण क्ले कोर्ट आपण बघतो या मैदानावर, अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान सुसज्ज केलेलं आहे। ते म्हणजे पुढचा चेंडू बघतोय तोपर्यंत अखूट टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय, फ्री हिटचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकल्यानंतर त्याला थोडासा बाउन्स केला जातोय, फलंदाजाच्या खांद्याच्या नजदीक चेंडू जरा यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते। थोडंसं का होईना, परंतु हे षटक महागडं ठरते। 15 धावा ज्या अपेक्षित केल्या नव्हत्या आर्यनकडून त्या घेतल्या जातात, परंतु होता है क्रिकेट है। यस 15 अंक यानी नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए। कभी मत कहो कि दिन अपने खराब है, समझ लो कि हम कांटों से घिरे हुए गुलाब है, प्यास के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीतने का हौसला भी मिलेगा। और यहाँ पर देखिए आखिरी गेंद जिस तरह से फ्रीड की गेंद थी ना सर, उसके ऊपर प्रतिकार करने में नाकामयाब होते हुए बैटर रोकते हुए। पहिलाच आपण बघितलं होतं सागर काटकरने अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती या षटकाची। पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केले होते, परंतु तदनंतर आर्यननी अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं, एक चेंडू टाकला, त्याच्यानंतर सिंगल गेली, तदनंतर मंगेश म्हात्रेने सुद्धा आल्या आल्या षटकार ठोकला आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा आर्यनने अतिशय चांगल्या पद्धतीने मंगेश म्हात्रेचा अडसर दूर केला, नंतरचे 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकून आपल्या षटकाची समाप्ति केली। एक षटक पूर्ण, 15 धावा, एक फलंदाज बाद। जरूर 15 रन एक ओवर की समाप्ति के बाद अच्छी शुरुआत यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं। इस बार फुटवर्क का इस्तेमाल किया, डांसिंग लावून आगे कर खेलने का प्रयास, फील्डर वहां पर देखिए कोंबड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी घालाया लागली। आवश्यकता नहीं थी इस तरह की फील्डिंग, इनको गैदर करना था, क्योंकि अक्सर कहा जाता है जिसने जिंदगी में पैसा बचाया वही महत्वपूर्ण है, क्योंकि क्रिकेट में वही हैगा, यहाँ पर रनों जितने बनाने से ज्यादा रनों को बचाना होगा। और गेंदबाज यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए प्रारंभ पाटिल गेंदबाजी के लिए आए। प्रारंभ पाटील एक चतुरस्थ गोलंदाज आहे, अतिशय योग्य टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळण्याची त्याची कसोटी आहे, ख्याती आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी तो या ठिकाणी करतोय। फलंदाजी करताना सुद्धा त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा केल्या जातात, म्हणून बेस्ट ऑलराऊंडर जे आहेत अलिबागमधले त्यामध्ये त्याचा एक समावेश केला जातो। परंतु हा चेंडू बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाने चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता, परंतु त्या ठिकाणी जो थ्रो आला तो यष्ट्या उद्ध्वस्त करणारा होता, त्याचा फायदा मिळाला दोन्ही फलंदाजांना। आणखी एक सिंगल कन्वर्टेड त्यांनी डबल्समध्ये केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा अर्जित केलेल्या ते सागर काटकरणी। धावसंख्या 18 धावा। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18। स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर सन्मान्य अजय जी गायकर सर और सन्मान्य एडवोकेट महेश जी शिंदे सर यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में तहे दिल से स्वागत है। अतिशय चांगला सामना या ठिकाणी रंगणार, यात कोणतीही शंका नाही आहे। आणि आपण बघतोय काल आजच्या दिवसामध्ये आमचे सन्माननीय अभिराज दादा दळवी यांचा या ठिकाणी वाढदिवस सुद्धा आहे। पुनश्च एकदा मी त्यांना या सर्व प्रेक्षकांच्या वतीने, आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। हॅपी बर्थडे सर। यस फिर से एक बार प्रारंभ पाटिल, और इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया है। गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, आशिक को महबूबा मुबारक, और अभिराज सर आपको जन्मदिन मुबारक। अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। गेंद गई बाउंड्री लाइन के पार, चौकार। ओव्हरथ्रोचं काय झालं, आणखी 4 धावा वाढल्या, ती 1 धाव, आणखी 4 धावा, 5 धावांचा अतिरिक्त बोनस मिळाला, धावसंख्या 22 पर्यंत पोहोचली। इस बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है बैटर सागर काटकर ने, मिड ऑन की दिशा में फील्डर है, 1 रन लेने का मौका, पॉपिंग क्रीज में डेंजर जोन में थे खिलाड़ी, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया बल्लेबाज सागर काटकर। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। आदिति हुंडिया भाभी के हीरो जर्सी नंबर 23 ईशान किशन
स्कोर कार्ड पर आते हुए। 23 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जारी है। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग की यह शुरुआत, और इस बार देखिए लॉन्ग ऑफ रीजन में खेलने का प्रयास, स्पीड ऑफ में फील्डर है, कोई गलती की गुंजाइश नहीं। प्रारंभ पाटिल यहां पर विकेट प्राप्त करते हुए, ऋषिकेश यहां पर आउट होते हुए। समय खराब हो तो शेर का भी शिकार हो जाता है, और आज दिखाया है गेंदबाज यहां पर प्रारंभ पाटिल ने, जिस बल्लेबाज ने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वही बल्लेबाज को यहां पर वापसी का रास्ता दिखलाते हुए। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार, गेंद को पकड़ा सुरक्षित हाथों में विघ्नेश कटोर ने, और दूसरा झटका विकास सर यहां पर प्राप्त होता हुआ। अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि काय गेलेलं आहे तर त्यांचा जो ओनर आहे किंवा त्यांचा मॅनेजर आहे अमन दत्ता नाखवा यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी। गोलंदाजाला विकेट काढली तर 500 रुपये, प्लस जो झेल पकडेल शांता क्षेत्ररक्षक त्याच्याकरिता सुद्धा 500 रुपयांचे पारितोषिक आहे। 2 फलंदाज बाद झालेत म्हणजे प्रत्येकी 500 अशा प्रकारे 2000 रुपयांचं पारितोषिक ऑलरेडी त्यांच्या संघाच्या नावाने जमा सुद्धा झालेलं आहे। धावफलकार धावसंख्या आहे 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। प्रारंभ पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय खोलात टाकण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक चेंडू। आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत। नवीन फलंदाज उमेश घाणेकर इज ऑन द स्ट्राइक। यस, उमेश घाणेकर बल्लेबाजी के लिए आए। तलेखार गांव से बिलोंग करने कवर पॉइंट में फील्डर है, भाग मिल्का भाग, क्या गेंद होगी बॉर्डर लाइन के पार, पर उस बार अच्छा प्रयास, कोशिश की है गेंद को रोकने का प्रयास करते हुए। इस 2 रनों के साथ 3 रन मुकम्मल करते हुए, अच्छी रनिंग द विकेट यहां पर देखिए, आंखों में इशारा करते हुए 3 रन मुकम्मल किए, और इस 3 रनों के साथ स्कोर जहां पहुंचा है 26। मुरली विजय जर्सी नंबर 26, और ये छठी बार हम देख रहे हैं 3 रन दौड़कर निकाले वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में। आज के दिन ये 2 बार पराक्रम किया गया। याच दरम्यान आजचे बर्थडे बॉय अभिराज शेठ दळवी यांच्याकडून इम्रान बुखारी आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। वेल डन विक्रम, थैंक यू सो मच। सम्मानीय आज के बर्थडे बॉय सम्मानीय आदरणीय अभिराज जी दलवी सर का तहे दिल से मैं आभार। आज शुभ दिन 7 तारीख, और उनका साथ हमारे लिए जरूर यहाँ पर है, और उनका भी मैं तहे दिल से आभार। स्कोर जहाँ पहुंचा है 26, 2 विकेटों के नुकसान पर, और अभिराज सर अक्सर कहा जाता है 9 मिनट 16 सेकंड बाकी है अभी भी 4 ओवर के लिए, जबकि 2 ओवर बाकी है, तो जरूर स्पीड अप करना है। गेंदबाजी करने वाली टीम 50-50 ओवर के लिए ऑफिशियल अंपायर का यहाँ पर डिसीजन आता हुआ। स्कोर जहां पहुंचे 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज सुनहरा दिन, सम्मानीय अभिराज जी दलवी सर इनका जन्मदिन, और इस जन्मदिन के अवसर पर उन्होंने हमारे लिए यहाँ पर कैश प्राइज है, उनका भी तहे दिल से आभार। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूँ विकास सर, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। और कार्य सम्राट दमदार अमदार सम्मान्य महेंद्र शेठ दलवी इनके चिरंजीव, और जिस तरह से हमारे कार्य सम्राट दमदार अमदार महेंद्र दलवी सर ने कार्य किया है, उसी तरह से उन्होंने यहाँ पर करना है। ये अभिलाष मैं उनके लिए दुआएं दूंगा आज के जन्मदिन के अवसर पर। और इस बार बल्ले का भारी सिरा थर्ड मैन की दिशा में डायरेक्ट हिट करने का प्रयास, पर दिवसा डबला नहीं तो शरारत की चोरी यहाँ पर करते हुए आंखों में एक इशारा प्राप्त किया, और इस 1 रन के साथ स्कोर जहां पहुंचा है गीता बसरा भाभी के हीरो जर्सी नंबर 27 हरभजन सिंह स्कोर कार्ड पर आते हुए। पर यहां पर एक अच्छा वीर दमदार अमदार प्रीमियर लीग की शुरुआत यहां पर होते हुए। याच दरम्यान आपण बघतोय चॅलेंज ओव्हर चालू आहे, 50-50 ओव्हर चालू आहे, आणि आर्यन खारकरच्या हातामध्ये चेंडू आहे। पहिला चेंडूवर आपण बघितलं 1 धाव केलेली आहे उमेश घाणेकर आणि सागर काटकर ही जोडी मैदानात आहे। कशा पद्धतीने फलंदाजी होईल, सागर काटकर इज ऑन द स्ट्राइक। आखूट टप्प्याचा चेंडू, पटकी हुई गेंद, आपटवण्याचा प्रयत्न केला, चेंडूने थोडीशी उचली घेतली, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात। फलंदाज मारण्याचा जरूर प्रयत्न करत होता, डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्राच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, चेंडू निर्धाव गेला। पंचांनी इशारा दिलाय कि इट्स अ 1 बाउंस। यस, यहाँ पर थोड़ा सा 1 बाउंस का इशारा। फिर से एक बार हरियाणा खारकर मिस्टर ISPL अलीबाग तहसील से पहले खिलाड़ी, एक छोटे कद के खिलाड़ी है, मूर्ति लहान कीर्ति महान। और इस बार देखिए
सब्र कर, मेहनत अभी जारी है। ये वक्त दिन आकर खुद बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है। और यहाँ पर बारी बारी सब पे भारी गेंदबाज है आर्यन खारकर। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। आर्यन खारकर न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। आज आर्यन खारकर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कप्तानी जिम्मेदारी कंधे पर लेकर अपनी काबिलियत अपना हौसला यहाँ पर दिखलाते हुए वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में विकास सर। आर्यनने सुद्धा चांगली कामगिरी केली। पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु या षटकात त्याने चांगलं कमबॅक केलंय। 3 चेंडू या ठिकाणी त्याने डिलिव्हर्ड केलेले आहेत। अतिशय अचूकरित्या त्या चेंडूंच्या टप्प्यावर टाकलेला आहे गोलंदाजी। 1 धाव खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा जो सागर आपल्या संघाला अडसर ठरत होता, त्याने 5 चेंडूंचा सामना केला होता, 14 धावा पटकावल्या होत्या, त्याला माघारी पाठवलेला आहे। नवीन फलंदाज आलेला आहे संतोष दक्षिकार, बाबू ज्या नावाने टोपण नावाने ओळखला जातो, तो आज एक अनुभवी असा खेळाडू मैदानात आलेला आहे। परंतु त्याच्यासमोर एक मोठा यक्ष प्रश्न आलेला आहे की 3 चेंडूंमध्ये आपल्याला 9 धावा कंप्लीट करायच्या आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून या धावा पूर्ण करावे लागतील। यस 50-50 का ये मैच, टारगेट दिया यहाँ पर और टारगेट को अचीव करना है। तो संतोष दीक्षिकर उर्फ बाबू नाम से प्रचलित एक लेजेंडरी क्रिकेटर और उनके सामने उभरता खिलाड़ी गेंद हवा में, फिर से एक बार देखिए विघ्नेश कटोर के हाथों में गेंद प्राप्त करते हुए विकेट का पतन। फिर से एक बार तीसरा कैच लेते हुए विघ्नेश कटोर। कम ऑन डीजे मास्टर। विघ्नेशने, परंतु या वेळेला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू पुन्हा विघ्नेशला शोधत विघ्नेश कुठेही लपला तरी त्याला शोधत चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचते। आणि काय गोलंदाजी केली बघा या आर्यनने। 50-50चं हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण षटक आणि या 5 चेंडूत फक्त त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि 8 धावा, म्हणजे या षटकामध्ये नक्कीच बोनस घेण्याच्या मार्गावर आर्यन आपल्या संघासाठी। शेवटचा चेंडू 1 आणि शिल्लक धावा 8। एक गेंद और 8 रनों की आवश्यकता। फिर से एक बार आर्यन खारकर। या विकेटला सुद्धा पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक पटकावलेलं आहे 2000 रुपयांचं। यहाँ पर अमन नाखवा इनकी जानिब से। जरूर यहाँ पर ऑफिशियल अंपायर डिसीजन लेते हुए जरूर कैश तो लपका है, पर चेक करते हुए कि ये बीमर किस्म की गेंद है, ये सेकंड बाउंस है क्या ये चेक कर रहे हैं। बघूया दुसरा बाउंस होते का। परंतु त्याच दरम्यान पारितोषिक आलं होतं की 2000 रुपयांचं। जर विकेट्स मिळाली ही तर 2000 रुपये अमन दत्ता नाकवा यांच्याकडून मिळणार आहेत आर्यन खारकरसाठी, आणि वेगळे 500-500 रुपये आहेत ते वेगळे दोघांना, आणि एक सरप्राईज सुद्धा होणार आहे पण ते नंतर आपण सांगू।
तो विकास सर, ऐसा कहा जाता है ना, हर खिलाड़ी अच्छा खेलता है परंतु फेमस वही खिलाड़ी होता है जो मैदान पर जी जान लगाकर और किस्मत के धनी बनता है। और जरूर देखना आज किस्मत किसका साथ देगी, क्या ये फेयर डिलीवरी होगी, ये विकेट होगी या सेकंड बाउंस होगा, ये तो आने वाला वक्त थर्ड अंपायर ही बताएगा। जरूर दिल थाम कर बैठिए, डिसीजन जरूर पेंडिंग है। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग का ये थरार है और काफी शानदार आयोजन हम देख रहे हैं। सम्मान्य कार्य सम्राट दमदार अमदार महेंद्र शेठ दलवी, इनका तहे दिल से आभार। tenniscricket.in के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। मैं अक्सर कहता हूं, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग 2025 गर्व है, ये दूसरा पर्व है, एक शानदार आयोजन इस प्रतियोगिता में। क्या मैच का यहाँ पर डिक्लेयर दिया जाएगा, डिसीजन थोड़ा सा पेंडिंग है। हमारे दर्शक भी इस मैच का आनंद लेते हुए आणि आणखी एक पेंडिंग आहे, ती महत्त्वपूर्ण म्हणजे आमच्या साहेबांची घोषणा। ती 2 दिवसानंतर समजणार आहे की पुढच्या वर्षीचं प्रयोजन कशा पद्धतीने असणार। पंचांचा निर्णय येतोय थर्ड अंपायरचा। इट्स अ सेकंड बाउंसर। यस, नो गेंद, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था। मेरा बॉल भी गिरा जहां बाउंस ज्यादा था और यहाँ पर ऑफिशियल अंपायर ने दूसरा बाउंस होने के कारण यहाँ पर नो करार कर दिया है। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था और मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया। फ्रीड की गेंद है, आखिरी गेंद है और इस आखिरी गेंद के ऊपर 7 रन प्राप्त करने हैं, अन्यथा 50-50 ओवर में आपको माइनस किया जाएगा 5 रन। एक गेंद और 7 रनों की आवश्यकता इस 50-50 ओवर में। इस बार गेंद हवा में, जरूर फ्रीड की गेंद है, फील्डर गेंद के नीचे, पर जरूर यहां पर सराहना करे। अगर फ्रीड की गेंद ना होती ना तो जरूर ये बल्लेबाज आउट होते अमर नखवा, पर यहां पर फ्रीड की गेंद है, जीवन दान है। जिस तरह से बीमार आदमी को जीवन दान, तरी सुद्धा अमन दत्ता नाखवा यांच्याकडून आर्यनच्या या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी। धन्यवाद। आणि आर्यन खारकरनी षटक कशा पद्धतीने टाकले बघा। या षटकात फक्त 4 धावा दिल्या, म्हणजे टोटल धावा किती होत आहेत या षटकासकट बघून 30 धावा, आणि त्याच्यातून -5 धावा कमी होणार, म्हणजे 3 षटकांच्या अखेरीस फ्रेशबेक मानी या संघाची, फ्रेशबेक हाऊस या संघाची धावसंख्या किती आहे तर 25 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, 3 षटकांची समाप्ती। आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला सूचना सुद्धा आलेली आमच्याकडून की 4.25 मिनिटांचा अवधी राहिलेला आहे आणि आपल्यास त्यात हे षटक पूर्ण करायचं आहे। याच दरम्यान श्री ईशांत जंगम यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइस आर्यन खारकरच्या या षटकासाठी आलेलं आहे। वेल डन आर्यन, आणि थँक्यू ईशानजी, थँक्यू सो मच। असंच आपण आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करत राहा। फ्रेशबेक हाऊस मानी या संघाचे ओनर विवेकजी म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या संघाला प्रमोट करण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये त्यांच्याकडून सुद्धा असणार आहेत। यस, यहाँ पर देखिए इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई। संकेत गेंदबाजी के लिए है और स्ट्राइक पर बल्लेबाज उमेश खानेकर, द रन मशीन। यहाँ पर आज फ्रेशबेक हाउस मानी टीम के लिए लड़ना होगा क्योंकि ये क्रिकेट का मैदान है, संघर्ष करना होगा। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस बार देखिए आम तो आम गुटलियों के दाम, नो प्लस, ये शानदार चौकार। म्हणजे जब धावा बोनसच्या गेल्या होत्या मागच्या षटकामध्ये, परंतु त्याच बोनसच्या धावा संकेत कवळे याने आल्या पहिला चेंडू पडायच्या अगोदरच दिलेल्या आहेत। बीमरची नोंद केली गेलेली आहे। उमेशच्या बॅटमधून एक अप्रतिम असा चौकार सुद्धा बघायला मिळाला। संघाची धावसंख्या पुन्हा 30 धावा। तो इस बार देखिए सब्र रख, मेहनत अभी जारी है
और इस बार उमेश खानेकर, मैंने पहले ही कहा था, संकट मोचन खिलाड़ी ऋषिकेश साखर स्टैंड के ऊपर से यहां पर गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड षटकार। कोण जीवनदानाचा तो फायदा नक्कीच आपल्या संघाला करून देतोय। 2 चेंडू आपण खेळले त्याने या मॅच षटकामध्ये तब्बल 10 धावा फटकावलेल्या आहेत, म्हणजे एक 1+9+4 आणि हा षटकार म्हणजे अतिशय चांगलं लाभदायक त्याला जीवनदान ठरते। धावसंख्या केली झाली, आमचे दरणे गुरुजी कळवतात की 36 रन्स ऑन द स्कोर बुक। जरूर 36 रन स्कोर कार्ड पर लग गए। शानदार बल्लेबाजी उमेश खानेकर, 2 जीवनदान और जीवनदान का फायदा यहां पर उठाते हुए। और विकास सर, हम अक्सर कहते कमेंट्री में कि रक्तदान करो कन्यादान करो, रक्तदान करो कन्यादान करो, पर क्रिकेट में जीवनदान न करो। और वो जीवनदान का फायदा बल्लेबाज उमेश खानेकर ने दिखलाया है। और आज जरूरत है टीम ब्रेक फ्रेश हाउस मानी टीम के लिए संघर्ष करते हुए। फिर से एक बार आपण स्क्रीनवर बघतोय केसरीनाथ भाटे, नरेश जिटे, ऋषिकेश साखरकर, एकापेक्षा एक रती महारथी ज्यांनी थळेश्वर थळ संघासाठी कित्येक काळ आपलं दिलेले आहे। आणि अतिशय खराब चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये। जयदीप बना, स्वर्गीय कुमार जयदीप शेवकर बना यांच्या स्टँड मध्ये अभिवादन करण्यासाठी झणझणीत सनसणीत चौकार। हुस्न ढल गया, गुरूर अभी बाकी है, नशा उतर गया, सुरूर अभी बाकी है, जवानी ने दस्तक दी और चली भी गई, जेहन में अभी वही फितूर बाकी है। ये बल्लेबाज सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है, 24 कैरेट सोना है ये खिलाड़ी। आज मुश्किल में टीम है और मुश्किल में लड़ते हुए कामयाब बल्लेबाज। 40 रन 4 विकेटों के नुकसान पर, जबकि ये चौथा और जारी होता हुआ। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेत। संकेतने थोडासा चेंडूची दिशा वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा हरवून बसला, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय। पंचांकडून इशारा येतो, वाईड बॉलचा स्वेअर डिलिव्हरीची या ठिकाणी नोंद केली जाते। आमच्या गुणलेखक दरणे गुरुजींकडून तब्बल 97वा वाईड बॉल आहे या स्पर्धेमधला। गोलंदाज आहे ना संकेत, अतिशय चांगली फिरवण्याची कला आहे, परंतु योग्य टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे। त्याला खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय। लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। संघाची धावसंख्या होती ती 42 धावा। और यहाँ पर देखिए आयशा मुखर्जी, भाभी के हीरो, जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर आते हुए। आर्यन खारकर की अच्छी फील्डिंग, वहां पर 1 रन लेने पर मजबूर किया। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 42 शिखर धवन। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेत कवळे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। राहुल मात्रेसाठी राहुलने हुकचा फटका मारलेला आहे, चेंडू जातोय, हुक होतोय सक्सेसफुल, चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स चौकार। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा। ऐसे कुछ कहते हुए बल्लेबाज राहुल स्कोर जा पहुंचा है 46 रन। पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू जातोय गोळीच्या वेगाने, लॉंग ऑफ सीमा रेषा पार, चौकार। याच्या नंतरचा सामना ॲडव्होकेट महेश मोहिते 11 अलिबाग विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर। दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण याच्या
एक षटकानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. यस, आज देखिए सम्मानीय अभिराज जी दलवी साहब का यहाँ पर जन्मदिन, और जन्मदिन की बधाई देने के लिए सभी मेहमान यहाँ पर तशरीफ लाते भी, ये प्यार है सभी का। और जरूर आज कीमती वक्त निकालकर सम्मानीय अभिराज जी दलवी साहब के लिए यहाँ पर जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए सभी गांवकर ग्रामस्थ यहाँ पर तशरीफ लाते, उनका तहे दिल से वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। वेलकम। योग्य वेळेत झालेले आहेत समाप्त, योग्य वेळेत झालेले आहेत. आपल्या तुमचा 12वा खेळाडू आहे तो बघतो येते. 30 सेकंड बैलेंस थे, उन्होंने अच्छी गेंदबाजी की है, हम एनालिसिस यहाँ पर बताते हैं। पहिली 3 षटकं आपण पुन्हा बघितली होती. 3 षटकात तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि चौथ्या षटकात काय घडलं तर चौथ्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी उमेश घाणेकर आणि त्याचा साथीदार राहुल म्हात्रे यांनी केली आणि तब्बल 25 धावा एका षटकात आलेल्या आहेत. 3+1 अशा 4 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत, 50 धावा. राहुल म्हात्रे माणी गावाचा हा खेळाडू. भूषणच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. भूषण झावरे, एक आगळी वेगळी ऍक्शन. पहिल्या चेंडूवर एक धाव होती, थोडंसं मिसफील्ड झालं, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धाव संख्या झाली 52 धावा. जरूर गेंदबाज भूषण झावरे, मैन फ्रॉम ताजपुर, ताजपुर गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, अगर उनकी गेंदबाजी की एक्शन देखी जाए ना विकास सर, तो जसप्रीत बुमराह स्टाइल में गेंदबाजी करते हैं, पर आज उन्हें उनकी कसौटी होगी गेंदबाजी करते हुए एनजी वॉरियर्स बारशिव टीम के लिए, क्योंकि फ्रेश बेक उस्मानी के बल्लेबाज जिन्होंने 10 गेंदों का सामना किया और 22 रनों का योगदान देते हुए बैटर उमेश घाणेकर। और इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पे फील्डर है, फील्ड करेंगे, एक रन लिया, दूसरी रन लेने का मौका, भाग अर्जुन भाग, तब तक शानदार रनिंग विकेट यहाँ पर 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। धरणे गुरुजी सर हमें बतलाते हुए स्कोर कार्ड पर 54 रन, शानदार रनिंग बिटवीन यहाँ पर देखिए स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट हनामारी का, जिसे भैरवी का षटक कहा जाता है, और इस भैरवी के षटक में गेंदबाजी करते हुए मागच्या मॅचमध्ये सुद्धा प्रदीप स्पोर्ट्स संघाने आपण बघितलं होतं ना, प्रदीप स्पोर्ट्स एनजी बोर्ली संघाने 2 स्लॉग ओव्हरमध्ये खराब गोलंदाजीच केली होती, त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी सुद्धा होताना दिसते. परंतु भूषण जावर एक चांगलं कमबॅक करतो या चेंडूवर, अतिशय अप्रतिमरित्या चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते, कारण अजून 3 चेंडू येणं बाकी आहे आणि 54 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. जरूर स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट क्या टारगेट सेट किया जाएगा इस मैच में, इसी विचार विनिमय में दोनों बैटर राहुल और उमेश घाणेकर, जबकि भूषण झावरे एक आर्म एक्शन देखी जाए तो अनोखी स्टाइल में गेंदबाजी करते हैं, पर दोनों कट करने में माहिर ऐसे गेंदबाज। ओहो, इस बार देखिए फंसाया, गंडाया, चकाया, मेरी परिभाषा में विकास सर मैं अक्सर कहता हूं, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, और ये डॉट गेंद स्वाभाविक है, गेंदबाजी करने वाली टीम के लिए आत्मविश्वास बढ़ाती है और गेंदबाज बल्लेबाजी करने वाली टीम के लिए आत्मविश्वास लो करती है. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न करतोय. सेम डिलिव्हरी, ऍक्शन रिप्लाय जशी का करून दाखवली भूषणने या चेंडूवर. गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकला, थोडासा बाहेर निघाला, फलंदाज त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हा चेंडू खराब घेतलाय. पुरेपूर समाचार, चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषा पार. षटकार. के फुल टॉस किस्म की गेंद थी, फुल टॉस को टोल किया और बल्लेबाज आई क्रॉस लाइन में खेलते हुए इस मैदान पर कहते हुए आई एम द बॉस, शानदार बल्लेबाजी उमेश घाणेकर आज इस प्रतियोगिता में संकट मोचन नहीं तो संकट बनते हुए विपक्ष टीम के लिए 14 गेंदों का सामना किया और निजी 30 रन पर बल्लेबाजी करते हुए टीम का स्कोर 60 रन 4 विकेटों के नुकसान पर. आखिरी गेंद इस इनिंग की इस पारी की. ओहो, फिर से एक बार आखिरी गेंद पर फंसाते हुए चकाते हुए रनआउट का खतरा हो सकता है. यस, और यहां पर आखिरी गेंद पर विकेट प्राप्त की रनआउट के स्वरूप में गेंदबाज भूषण झावरे. पहली इनिंग का खेल समाप्त हुआ. पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए 30 गेंदों में 5 विकेटों के नुकसान पर 60 रन बनाए और फ्रेशबुक हाउस मानी टीम ने यहां पर बल्लेबाजी करते हुए 60 रन बनाए और निर्धारित 30 गेंदों में 61 रनों का टारगेट सेट किया है. तत्पूर्वी विनंती असेल ॲडव्होकेट महेश मोहिते अलिबाग वर्सेस प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे लगेचच. तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे कालिदास डेकोरेटर्स.
तर इथे नाणेफेक होतोय. ऋषी राऊत आपण बघतोय, ॲडव्होकेट महेश मोहिते टीमचा कॅप्टन. मोन्याचा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. अर्थात मोन्या टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? फील्ड कर. कालच्या दिवशी पहिला सामना पराभूत झाला आणि मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही पहिला सामना पराभूत होऊन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तीच रणनीती या वर्षी देखील असे दिसते. काय म्हणशील याच्यावर? नाही, 100% प्रयत्न करू जिंकण्याचा, कारण गेल्या वर्षीचा विनर अप आहे, तर या वर्षी थोडी मेहनत घ्यायला लागेल. नक्कीच मोन्या, तुझ्याकडून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अभिनंदन तुझं आणि बेस्ट ऑफ लक. आता आपण ऋषीकडे जाऊया. ऋषी टॉस हारलाय, मात्र तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये या संघाला पराभूत केलं. तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर? आता कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी असेल तुमची? आम्ही प्रथम फलंदाजी करताना 70+ धावांचा प्रयत्न करू. अक्षयसाठी काय वेगळं प्लॅनिंग तुमच्या डोक्यामध्ये असेल का? अक्षयला कशा पद्धतीने बाद का? कारण एखादा स्टार खेळाडू जर असेल ना, प्रकाशजी पाटील यांना देखील विनंती करतो. या व्यासपीठावर आलेला आहात, मी तुमचं मंडळाच्या वतीनं, आमच्या MD ग्रुपच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं तुम्हाला या आयोजनाबद्दल 2 शब्द मी बोलायला इच्छितो. कसं वाटतं तुम्हाला हे आयोजन? नाही, अतिशय चांगलं आयोजन आहे. माझ्या हिशोबाने तरी रायगडमध्ये असं आयोजन कुठे केलेलं दिसत नाही. आणि दमदार आमदार मान्य महेंद्र शेठ दळवी साहेब यांना मी धन्यवाद देईन की अशा वेळोवेळी अशा चांगल्या मॅची भराव्यात. याच्यापेक्षा आता आहेतच चांगल्या, पण याच्यापेक्षा आणखी चांगल्या मॅची भराव्यात, कारण रायगडमध्ये असं कुठं बघायला मिळत नाही की अशा मॅची कुठे आहेत. बऱ्याच मॅची बघितल्या. धन्यवाद. तर आपण बघतोय आमचे प्रकाश पाटील या स्पर्धेची पारितोषिक तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतोय. या स्पर्धेचं विजेतेपद मालकाला थार आहे, ती सुद्धा टॉप मॉडेल थार आहे, ज्याची किंमत 17 लाखाच्या आसपास आहे. बुलेट आहे, ती सुद्धा टॉप मॉडेल आहे. आणि जी यामाच्या ज्या बाईक आपण बघतो त्या सुद्धा स्पोर्ट बाईक टॉप मॉडेल आहेत. आणि आपण 5-5.5 लाख या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. या पारितोषिकाबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, अतिशय चांगलं पारितोषिक आहे आणि महागडं पारितोषिक आहे. प्रथमच मला वाटतं रायगडमध्ये थार देण्यात येत आहे, कारण बरेच लोक बोली देतील की नाही, पण दिलेले आहे. त्या दिवशी मला वाटतं आपले मंत्री साहेब गोगावले साहेब पण बोलले, त्यांनी काहीतरी डिक्लेअर केलेलं की ती थार की महेंद्र शेठ पुढच्या वर्षी तुम्ही द्यावी. खरोखर शेठने दिलेली आहे थार. आणि थार ही मध्ये महेंद्र शेठ काय डिक्लेअर करणार आणि कोणत्या पद्धतीची घोषणा करणार, तर वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद. तात्पूर्वी मॅच सुरू होण्याच्या अगोदरच पारितोषिकांची या ठिकाणी बरसात होते. सन्माननीय अमोल नरेश लाड, युवा सेना प्रमुख मुरुड तालुका, यांच्याकडून प्रत्येक षटकार किंवा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं. पण काय घडलंय काय? पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. पाकाचे महिन्याने येईन ही आपण विकेट्स बघितली. विकेट्स नंबर टुर्नामेंट्स मधली ही 201वी आणि कॉट नंबर 150 150वा झेल या स्पर्धेमधील आपण बघितलेला आहे. आणि ही सर्व माहिती आपण आज पोहोचवलेली आहे आमचे बाळकृष्ण धरणे गुरुजी सर यांच्याकडून. धन्यवाद धरणे गुरुजी. या ठिकाणी 1 डाऊन बॅट्समन प्रसाद राऊत फलंदाजीसाठी येतोय. विघ्नेश कटोरच्या साथीला पहिल्या चेंडूवर एक हादरा देतोय. गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करतोय संतोष निळंगे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्याकडून बघायला मिळाला होता. याही मॅचला तशाच पद्धतीची गोलंदाजीला त्याने सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त हादरा दिलेला आहे तो प्रदीप स्पोर्ट्स NG संघाला. इस बार देखिए संतोष ने पिछले मैच में भी क्या शानदार गेंदबाजी की थी, वही लाइन और टप्पा जरूर यहाँ पर गेंदबाजी करते हुए संतोष ने दिखाया. और विकास सर हम अक्सर कहते हैं बाहुबली में कटप्पा, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. नियंत्रण पर गेंदबाजी कर रहे हैं और उस पर बल्लेबाज प्रसाद राउत को यहाँ पर चकमा दिया है. पहली गेंद विकेट, दूसरी गेंद पर डॉट कराते हुए. झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्या पद्धतीने
तब्बल 45वा हा डॉट बॉल आहे आणि गुणिले 5 करा तेवढी झाडं आपण लावणार आहोत. यस, फिर से एक बार एडिशनल एक डॉट गेंद यहाँ पर आती हुई. मैंने पहले ही कहा था संतोष ने काफी प्रभावित किया है आज इस गेंदबाजी करते हुए. फ्रेश केक हाउस मानी गेंदबाजी करते हुए यहाँ पर, जबकि 61 रनों का टारगेट विकास सर यहाँ पर सेट किया है और जरूर इस लक्ष्य को पार करते हुए जरूर थोड़ी सी दिरंगाई करते हुए प्रसाद राउत 3 गेंदें लगातार यहाँ पर बिंदी आती हुई. पावर प्ले का षटक जारी है इस क्रिकेट के मैदान पर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. संतोष निलंगे काय अफलातून गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आणि 3 चेंडूंवर प्रसाद राऊतकडे सुद्धा त्याच्या गोलंदाजीला उत्तर नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाज बॅकफुटवर जातोय, कट करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे प्रयत्न करून तरी सुद्धा त्याला अपयश येते चेंडूला बॅट लावण्यामध्ये. यस, यहाँ पर देखिए 4 गेंदें लगातार की बिंदी डालने में कामयाब होते हुए, और मैं कहूंगा कि एक लोमड़ी के दिमाग के गेंदबाज है. आवश्यकता है रनों को बचाना है, रनों को डिपेंड करना है, और वही संतोष आज अपने टीम के लिए गेंदबाजी करते हुए. इस बार 5वीं गेंद हवा में खेलने की कोशिश. आत्महत्या. ओ हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. पर अगर मेडन ओवर होता तो सम्मान्य बर्थडे बॉय अभिराज जी दलवी साहब इनकी जाने से 5,000 रुपए का कैश प्राइज होता, पर किस्मत ने साथ दिया, अपॉर्चुनिटी दी. पर मैं अक्सर कहता हूं हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता. बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से. हर बार कसूर हवा का नहीं होता. फील्डर ने साथ नहीं दिया और उसका खामियाजा भुगतना पड़ा. फिर से एक बार. ओहो, और इस बार लीडिंग एज विकेट कीपर बड़ी मछली जाल में फांसते हुए विघ्नेश कटोर, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की, वही बल्लेबाज को वापसी का रास्ता. कम ऑन डीजे मास्टर. सर, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का जिस गेंदबाज ने पिछले मैच में शानदार गेंद बल्लेबाजी की थी, उस बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज संतोषने काय केलं बघ. संतोष निलंगेची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये काय केलं त्याने, तर 3 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली होती. आणि या मॅच मध्ये काय केलंय त्यांनी, 1 धाव दिली आणि 2 विकेट्स काढलेल्या आहेत. काय अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण आहे, लाजवाब. विकासदा या गोलंदाजासाठी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. तर खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. आमदार साहेबांनी नक्कीच ते कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर नक्कीच लावले. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस सर, अभिराज दलवी सर ने भी मेडन ओवर के लिए लगाया था 5,000 रुपए का कैश प्राइज, जिनका जन्मदिन है. पर मैं कहना चाहूंगा आज की फील्डर ने उन्हें साथ नहीं दिया, अन्यथा और 5,000 रुपए का कैश प्राइज उनके अकाउंट में होता. संतोष निलंगे आहे कुठला प्रश्न पडला असेल, प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेल प्रेक्षकांच्या मनात आणि सर्व खेळाडूंच्या मनात. तर संतोष निलंगे हा वाडगावचा खेळाडू आहे. आजपर्यंत पंचक्रोशीच्या विभागामध्ये खेळत असल्यामुळे प्रकाश झोतात आला नव्हता, परंतु वीर दमदार आमदार प्रीमियर लीग हे असा त्याला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की तो संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या नजरेस निदर्शनास आलेला आहे. वेल डन, वेल बॉलिंग मिस्टर संतोष निलंगे. आजपासून तू मोठ्या मैचचा खिलाड़ू झालेला है, एवढं लक्षात ठेव. यस एब्सोल्युटली, और उन्होंने दिखाया, और उसीलिए तो हमारे कार्य सम्राट दमदार आमदार सम्मान्य महेंद्र शेठ दलवी साहब ने इस प्रतियोगिता का आगाज किया. और अपने ग्रामीण विभाग के खिलाड़ियों को एक मौका मिलना चाहिए, प्लेटफॉर्म मिलना चाहिए. और इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 2 रन 2 विकेटों के नुकसान पर. आदर्श सरलेकर
बॅकफुटवर जातोय अतिशय चांगल्या पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढतोय चेंडू. एक धाव मात्र मिळते त्या चेंडूवर. आदर्श सरलेकरची गोलंदाजी बघा, ऑर्थोडॉक्स पद्धतीने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय. अशा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला चेंडूला बघितलं कशा पद्धतीने ओलटोय. कोणतीही हाराकिरी केली नाही फलंदाजाने. एका धावेसाठी चेंडू त्याने टोळावला आणि आपल्या स्ट्रायकर्स जो साथी फलंदाज आहे त्याला या ठिकाणी स्ट्राईकवर आणलेला आहे. आदित्य बाबळ जो थळ गावाला बिलॉंग करतो असा हा फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेला आहे. आदित्य भी एक अच्छे खिलाड़ी है. इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास पहले ही मन बना लिया था. अड़े बल्ले से खेलते हुए यहाँ पर बल्लेबाज को चकमा देते हुए गेंदबाज आदर्श सरलेकर. 61 रनों का टारगेट है, अचीव करना है. यहाँ पर एक अच्छी पार्टनरशिप बिल्ड करनी है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. यहाँ पर हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज है और छक्कों के हैट्रिक के लिए 5000 रुपए का कैश प्राइज अमन जी नाकवा सर इनके माध्यम से. क्या बात है, काय चेंडू टाकतोय बघा आदर्श सरलेकर. नावे रोहा या गावातील हा खेळाडू. आणि घडतंय काय माहित आहे का, हे नावे गडबल खैरा कित्येक गावं ती छोटी छोटी गावं आहेत, परंतु तेथील खेळाडू कशा पद्धतीने या प्रीमियर लीगच्या माध्यमातून उदयास येत चालेत बघा. प्रकाश झोता तेच चाललेले आहेत. अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म त्यांना मिळतात. आदर्श सरलेकर रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलं होतं. ते लहू खेडेकर्स या संघाचं सुद्धा. अतिशय जबरदस्त असा हा गोलंदाज. इस बार देखिए ऑन साइड में ड्राइव किया, फील्डर वहां पर है. पर मैं विकास सर आपकी बात से सहमत हूं, पर इस प्रतियोगिता में प्रश्न अनेक उत्तर फक्त एकच. महेंद्र शेठ और उनकी तारीफ करो उतनी कम है. इन खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म बनाने वाले, एक अच्छे मंच पर लाने वाले कार्य सम्राट दमदार आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दलवी सर का यहाँ पर बड़ा योगदान है. आदर्श सरलेकर फिर से एक बार गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर बल्लेबाज आदित्य. ओहो, इस बार लॉन्ग लेग की दिशा में रूम बनाने का मौका. बल्लेबाज ने यहां पर गेंद को ठोका. गेंद गई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार. आता है दर्जेदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग चौकार. सर आवश्यकता थी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. हर चौवे के लिए 500 रुपए, हर छक्के के लिए 500 रुपए और चौवे छक्कों के हैट्रिक के लिए अमन जी नाकवा इनकी जानिब से 5000 रुपए का कैश प्राइज है. आदित्य के ऊपर जरूर यहाँ पर भरोसा दिखा है कप्तान ने और चौवे के साथ स्कोर जा पहुंचा है 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. जबकि ये दूसरा ओवर जारी है आदर्श सरलेकर का. ये गेंद फिर से एक बार डालने के लिए तैयार. ओहो, इस बार ब्लाइंड स्ट्रोक. अड़े बल्ले से खेलने का प्रयास. आवश्यकता थी बड़े स्ट्रोक की. जरूर यहां पर डॉट कराते हुए पर ऑफिशियल अंपायर का इशारा. लेग ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद वाइड करार कर दिया. जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज आदर्श सरलेकर. इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए. और फिर से एक बार देखिए वही ब्लाइंड स्ट्रोक करने का प्रयास किया था. इस बार नजर हटी, दुर्घटना घटी. एक गेंद गई डॉट. यहां पर आत्मविश्वास कम करते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर 10 रन. चेक. हॅलो. तत्पूर्वी विकास दादा मगाशी एक पारितोषिक आलं होतं. अर्थात संतोषसाठी ते पारितोषिक आहे ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. त्याला पार्थ किशोर भगत यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अतिशय चांगली गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजांनी लाजवाब नेत्रदीपक अशी गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकात एकच धाव आली आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. म्हणजे काय गोलंदाजी केली बघा. पॉवर प्ले गेलेला आहे तो अतिशय चांगल्या गोलंदाजी करण्याच्या बाजूने. $750 डॉट गेन आज की इस टूर्नामेंट में हम देख रहे हैं तो जरूर 750 डॉट गेन. यहाँ पर एक अच्छा आयोजन. कार्य सम्राट दमदार आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दलवी, तरुणा के प्रेरणा स्थान जिसे कहा जाता है. 750 इंटू 5 टोटल 3750 अब तक हो चुके हैं. एडवोकेट महेश मोहिते सर यहाँ पर तशरीफ लाते उनकी टीम है और शुभकामनाएं हमारे तरफ से होगी.
याच दरम्यान आपण पंचांचा इशारा येत आहे, इट्स अ चॅलेंजिंग ओव्हर. या 2 षटकांमध्ये 10 धावा आल्यात, परंतु नाखवा प्रदीप स्पोर्ट्स या संघाला आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण षटक असणार आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा संतोष निळंगेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्शन मिळते, प्रॉपर कनेक्शन होते आणि त्या ठिकाणी यांच्या संजय समालोचन सुनील कक्षाला सलामी देणारा हा जबरदस्त षटकार. जग सम्मानीय संजय सुधाकर पत्रे सर गेंद को हवा कैच लेने का प्रयास कर रहे थे, पर पाँव उनका फिसल गया, कोशिश की और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन 16 रन स्कोर कार्ड पर. तो 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके एक शानदार मैच हम देख रहे हैं. दमदार अमदार इस प्रतियोगिता में वीर दमदार अमदार प्रीमियर लीग की शानदार शुरुआत और छक्के के साथ इनिंग की आगाज करते हुए बैटर प्रसाद राउत. और इस बार देखिए थोड़ा सा संतोष रनवे में खराबी, क्योंकि पहले मैच में पहले ओवर में क्या गेंदबाजी की और इस ओवर में भी कमाल की गेंदबाजी की. विकेट टेकर गेंदबाज है और पहली गेंद पर छक्का आने के बाद स्वाभाविक है थोड़ा सा दबाव यहां पर आता हुआ. प्रसाद राउत की यहां पर शानदार बल्लेबाजी. ओहो इस बार लीडिंग एज, पर इस बार कोई गलती की गुंजाइश ही नहीं. सुरक्षित हाथों में कैच लपकते हुए विकेट टेकर गेंदबाज संतोष को मिलती हुई सफलता. फिर से एक बार डीजे को मौका. मान्य युवराज ओमकार कवळे यांच्या माध्यमातून मंगेश जे विकेट कीपर आहे त्यांनी जो झेल टिपलाय त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. और जरूर 3 विकेट यहाँ पर तीनों कैच लपके हैं. मंगेश ने क्या शानदार विकेट कीपिंग उनके माध्यम से हमें दिखाई देती हुई. इसीलिए तो कहते हैं ना, बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. जिस माँ बाप के चरणों में झुक जाए उसकी चरण उसकी झोली कभी खाली नहीं होती. और जरूर आज माँ बाप का आशीर्वाद लेकर वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट मंगेश मात्रे, जिन्होंने शानदार विकेट कीपिंग की है और अपनी टीम के लिए एक टारगेट सेट किया था. पर यहाँ पर देखिए फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर. प्रारंभ पाटील मैदानावर येतोय आणि प्रारंभ आल्यावर पुन्हा एकदा त्यांना आत्मविश्वास येईल, नक्कीच आत्मविश्वास येणार आहे. कारण 6 धावा पहिल्या षटकात आल्या, पहिल्या चेंडूवर आल्यानंतर मात्र 2 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले. एक सेन्सेबल बॅटिंग तशा पद्धतीची बघायला मिळाली नाहीये. परंतु बघूया प्रारंभ काय करतोय. प्रारंभ सुद्धा मारण्याच्या प्रयत्नामध्ये फसतोय, बॅटची एज घेतली जाते आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये 4था झेल या ठिकाणी घालतोय. प्रारंभ बॅक टू द पॅव्हेलियन. वो लोग खामोश रहते हैं जिनके जमाने में हुनर बोलते हैं. और आज मंगेश ने दिखाया, चौथी कैच लब की है, शानदार विकेट कीपिंग उनके माध्यम से और बल्लेबाज यहां पर आउट होते हुए. स्क्रीन पर हम देख रहे स्कोर कार्ड पर 16 रन 4 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है. इसलिए तो विकास सर कहते हैं ना, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती 45 धावांची. परंतु त्याच पद्धतीने हे चॅलेंजिंग ओव्हर आहे, 50-50 ओव्हर आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती 4 धावांची. प्रारंभ बाद झाला, मोठा धक्का बसलाय तो या ठिकाणी
एन जी बोर्ली संघाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रारंभ करून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय संतोष. अतिशय चांगली दणकेबाज गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. और सर फ्रेश ब्रेक हाउस मानी के संगमालक सन्माननीय विवेक जी मात्रे सर, इनकी जानिब से गेंदबाज के लिए 2000 रुपए का कैश प्राइज आया है. क्या गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन और लेन से गेंदबाजी के काफी प्रभावित किया है. मैं दर्शकों से गुजारिश करूंगा, अगर आपको इसकी गेंदबाजी पसंद आई है ना, तो एक बार तालियां बजा के इसकी स्वागत किया जाए. क्या गेंदबाजी की है, संकट मोचन गेंदबाजी. संतोष आज काफी नाम बड़ा लिया जाएगा इस वीर दमदार प्रीमियर लीग में. संतोषने तर संतोष विवेक मात्रेंना खरोखर संतोष दिलाय मनाला त्यांच्या. एक चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 4 धावांची आवश्यकता आहे हे चॅलेंज पार करण्यासाठी. आणि हे जर चॅलेंज पार करता आलं तर मात्र एन जी वॉरियर्स बार्शिव संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करता येईल. बघूया या शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. शेवटचा चेंडू संतोष निलंगेच्या या दुसऱ्या षटकातील. निर्वी प्रणीत ग्रावण यांच्या माध्यमातून गोलंदाज संतोषसाठी सुद्धा 500 रुपये का कैश प्राइज आलेला आहे. और इस बार देखिए बल्लेबाजी में है वजन, पर इस बार बल्लेबाज को भेजा है वापस बैक टू द पैवेलियन. सॉरी, वाईट साठी रेफर केला जातो इथे थर्ड अंपायर करते. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी बघितली होती. बॅटरचा हे आहे रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण बघू निर्णय काय येते तो. कारण काय षटक टाकलंय बघा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नंतरचे लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेत. हा जर वाईट बॉल नाही गेला तर 5वा सुद्धा चेंडू निर्धाव. पहिल्या मॅचमध्ये आपण बोललो पहिल्या षटकात सुद्धा त्याने 5 निर्धाव टाकले होते, 1 धाव खर्च केली होती. क्या बात आहे. मेडन ओव्हर होताना तो जर झेल सुटला नसता तर ती मेडन ओव्हर असती. परंतु या षटकात सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. वाडगाव कधी आपण बघितलं नव्हतं क्रिकेटच्या यामध्ये, म्हणजे जे मोठे जे सामने होतात त्या स्पर्धेमध्ये वाडगाव नावाचा लवलेश सुद्धा नसायचा. परंतु संतोष निलंगेने अशा प्रकारची गोलंदाजी केलेली आहे की वाडगाव गावाचं नाव क्रिकेटच्या क्षेत्रात सुद्धा कुस्ती बरोबर आता जोडलं जाईल. अतिशय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी संतोष कडून. आणि फेअर डिलिव्हरी येतोय या षटकातील 5वा डॉट डिलिव्हरी. आणि काय झालंय बघा, 16 धावा आणि अजून -5 म्हणजे 11 धावा. दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा सुद्धा महिना येतोय. आता 12 चेंडू आणि 50 टार्गेटचं आहे ते इक्वेशन खूप वाढत चाललेलं आहे. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजांचे हौसले जे आहेत ना ते खूप उंचीपर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे फलंदाजांना मात्र आता एक वेगळे चमत्कार करावे लागतील. इस बार 12 गेंदे 50 रनों की आवश्यकता. और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज उमेश घाणेकर द रन मशीन, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए और सराहना करनी होगी संतोष गेंदबाज की, जिन्होंने 2 ओवर में 7 रन खर्च किए और 4 विकेट प्राप्त किए हैं, जिसमें 10 डॉट गेंद है. क्या गेंदबाजी की है. और इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया आदित्य ने, मिडॉल की दिशा में फील्डर है. उन दोनों खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. गेंद जाएगी सीमा रेखा के पार, चौकार. होगी एक शानदार मैच. उमेश घाणेकरची गोलंदाजी सुद्धा अप्रतिम आहे. फलंदाजी चांगली केली आणि गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू चांगला नाहीये तर त्याच्यावर मोठा फटका सुद्धा आलेला आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. आदित्य बाबलच्या बॅटमधून निघालेला एक अप्रतिम षटकार.
पर स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड, जो वर्सोली एक्सप्रेस जिसे कहा जाता था, पर दोस्तों अब अचानक एक्सीडेंट की वजह से उनकी डेथ हो गई और वही स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टैंड में गेंद को ढकेल दिया। बल्लेबाज आदित्य ने इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 21 रन 21। बचे हुए 10 गेंदे 40 रनों की आवश्यकता है, 10 गेंदे 40 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार देखिए ऑन ड्राइव, विराट कोहली स्टाइल में गेंद को एग्जिट किया है। पंडरी ने डेपे स्टैंड और पराग शेल के स्टैंड के ऊपर से गेंद को ढकेल दिया। कैमरामैन के सॉल में गेंद गई सीमा पार। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड षटकार। आदित्य बाभळने मात्र या ठिकाणी अतिशय आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवलेलं आहे, कारण 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, 34 धावा आवश्यकता आहेत। मागच्या मॅचमध्ये आदित्य बाभळ 12वा खेळाडू म्हणून बेंचवर बसला होता, परंतु तो काय आहे हे मात्र त्याने या मॅचमध्ये दाखवलेलं आहे, कारण त्याच्या माध्यमातून आता 2 चौकार आणि 2 षटकारांची नोंद आमच्या गुणलेखकांनी केलेली आहे। यस, आपने याद दिलाया। आपको पता है सर, फरदीन रफीक काजी वो भी 12वें प्रतिनिधि आते थे और आज उनका नाम पूरे इंडिया में लिया जाता है। फिर से एक बार देखिए 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हुए, ये हैट्रिक लगाते हुए बल्लेबाज लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया। कम ऑन डीजे। से 5,000 रुपए का कैश प्राइज वो प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। बचे हुए 8 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। एक गेम इज ऑन करते हुए बैटर यहां पर आदित्य। उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा मी उल्लेख करत होतो त्याच्यावरच हल्ला बोल केलाय तो आदित्यने। 1 चौकार आणि 3 षटकारांची लगातार या ठिकाणी नोंद केली, आतिषबाजी केलेली आहे ती आदित्य बाभळ याने। पुढच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, उंची खूप आहे, दुरी आहे का तर नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जेल एक्झिक्यूट केला जातोय आणि आदित्य बाभळ याची ही खेळी, ही चांगली देखणी खेळी संपुष्टात येते। आदित्य बॅक टू द पॅव्हेलियन। बचे हुए 7 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। क्या शानदार बल्लेबाजी की। अगर आदित्य की बल्लेबाजी आपको पसंद आई है ना तो तालियां बजाएं। क्या लड़ाई है खिलाड़ी, सर्वश्रेष्ठ खिलाड़ी आज इस मैच में दमखम दिखाते हुए बैटर आदित्य। 9 चेंडूचा सामना त्याने केला, त्यामध्ये 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांच्या हॅट्रिकचा समावेश। अशा 26 धावा या 9 चेंडूमध्ये काढला। आपल्या संघाला जे वाटत होतं की कुठल्या कुठे सामन्याचा विजय गायब झालेला आहे, परंतु दृष्टिक्षेपामध्ये विजय आणलेला आहे। 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे। हा जर थोडासा कमी पडला नसता षटकार तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं अजून दिसलं असतं, परंतु हरकत नाही आहे। नवीन येणारा फलंदाज प्रकाश हालेकाना। कोण आहे प्रकाश हालेकाना? ज्याने कित्येक वेळा सिद्ध करून दाखवलेला आहे आणि ज्यांनी टीका केलेली आहे ना प्रकाश हालेकानाचं संपत आले कॅरियर, नाही, प्रकाश हालेकानाला दाखवून द्यायची हीच ती वेळ आहे की 7 चेंडू आणि 28 धावा। सामन्यातील आपले जी निर्धारित 4 षटकांचा जो सामना। जरूर आप देखिए आज के बर्थडे बॉय सम्मानीय आदरणीय अभिलाष जी दलवी साहब, इनके जानिब से बल्लेबाज आदित्य बाभळ इनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज आया है। क्या बल्लेबाजी की है। और विवेक मात्र इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज है। बॉलर उमेश घाणेकर के लिए 7 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार उमेश गेंदबाजी करने के लिए तैयार। प्रकाश हालेकाना के लिए इस बार टप्पा गिरने के बाद राइज हुई, बल्लेबाज को सरप्राइज किया, लाउड अपील किया, पर अपील को नकारते हुए ऑफिशियल अंपायर ओवर की समाप्ति होती हुई। यहां पर देखिए टाइम चेक चेक। हॅलो, टाइम समाप्त झालाय रे पंच। सन्माननीय अनंत कोंडली फाउंडेशनच्या सर्व महिला -1 वर्ग इथे आल्यात। मी आमदार साहेबांच्या वतीनं त्यांचं नक्की स्वागत करतो आणि विनंती करतोय आपल्याला इथे सन्मानित केलं जाणार आहे।
नवतरुण खानाच्या महिला मंडळ वर्ग इथे आलेला आहे. अंपायर से गुजारिश है, टाइम आउट हुआ है, एक्स्ट्रा टाइम लिया है, उसके लिए एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लिया जाएगा. गेंदबाजी करने वाली टीम ये ध्यान दीजिए, 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच इस प्रतियोगिता में वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. अतिशय रंगतदार सामना होईल अजूनही प्रेक्षकांच्या मनात खात्री आहे. संपूर्ण साखरवासियांच्या मनात सुद्धा ती खात्री आहे की हा आमचा देवेश म्हात्रे आणि प्रकाश आलेकरांना 6 चेंडूत 28 धावांचं लक्ष्य आहे, ते नक्कीच पार करतील. अतिशय चांगल्या पद्धतीने सामना बघतोय. आदित्य बाबल याने विजयाच्या समीप म्हणजे जे दृष्टिक्षेपापासून लांब गेला होता विजय, तो जवळ आणला होता. अनफॉर्च्युनेटली त्याचा जो शेवटचा शॉट होता तो मात्र थोडासा कमी पडला आणि तो फलंदाज बाद झाला. परंतु तरी सुद्धा या दोघांवर आउट हो चुका है. इसके लिए एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लिया जाएगा. ये पेनल्टी आपको पता है, टाइम समय का उपयोग करिए. एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लिया जाएगा क्योंकि टाइम ऑफ हो चुका है, एक्स्ट्रा हो चुका है. इसके लिए आपको पेनल्टी दी जाइए. गेंदबाजी करने वाली टीम 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऋषिकेश पिंगलस्कर. एक शानदार गेंदबाज है, ऑलराउंडर कैटेगरी, बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो और फील्डिंग में भी काफी प्रभावित किया है. 6 गेंदों में 28 रन बनाने हैं, 6 गेंदों में 28 रन डिपेंड करने हैं. रोकना और ठोकना, यही समीकरण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. इस बार अच्छी गेंद ऑन द राइस खेल दिया ऑन द कारपेट. ट्रैवल होती हुई उमेश घाणेकर गेंद के नीचे गेंद को रखेंगे, तब तक 1 रन लेने का मौका. बच्चे में 5 गेंदे और 27 रनों की आवश्यकता है. एक शानदार मैच. विकास सर, 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. प्रकाशकडे ती क्षमता आहे की प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्याची आणि ती क्षमता त्याने सिद्ध करून सुद्धा दाखवलेली आहे. मिळकतकारच्या मैदानामध्ये 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याची किमया केली होती आणि तीच किमया त्याला या 5 चेंडूंवर 5 षटकार मारून करावी लागणार आहे. बघूया प्रकाश हालेकांना कशा पद्धतीने तोंड देतोय ऋषिकेशच्या गोलंदाजीला. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाशने चेंडू टोळावलाय. चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा 4. अतिशय दर्जेदार असा हा चौकार. तिने खेळलेला हा स्ट्रोक होता. एक कॉपी बुक स्टाईलने चेंडू खोलात होता. ऑफस्टंप यॉर्कर लेन डिलिव्हरी होती वाईट जॉल यॉर्करची पद्धतीने, परंतु त्याला सुद्धा कव्हरच्या बाजूने त्याने चेंडू डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला, स्वीपरच्या क्षेत्रामध्ये, आणि त्या ठिकाणी चौकार वसूल केला. चेंडू शिल्लक 4, आवश्यकता 23 धावांची. ओहो, या वेळेला मात्र दबाव दडपण आलं होतं फलंदाजावर आणि त्या दबावामध्ये मात्र गोलंदाजाने सरशी मारली. थोडासा दबाव क्रिएट केला होता अगोदरच्या चेंडूवर चौकार मारून, परंतु तो दबाव मात्र या ठिकाणी डॉट डिलिव्हरी गेल्यानंतर थोडासा कमी होतोय गोलंदाजाचा. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश हालेकांना 4 धावांवर खेळतोय. त्याचा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण बघतोय दिवेश. 3 चेंडूंचा सामना केलाय, 1 धाव्याने नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. पुढच्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने मारतोय. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. अतिशय गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावांची आवश्यकता आहे. 2 डिलिव्हरीज. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू हेल्मेटवर आदळलेला आहे. 1 धाव मिळाली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण चेंडू बॅटला लागल्यानंतर जो शरीराचा वेध घेतो ना, तो थोडासा वेदनादायी ठरतो. आता मात्र औपचारिकता सामन्यात ती राहिलेली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता. काय होणार म्हणजे 1 चेंडूवर 16 धावा केवळ औपचारिकता राहिलेली आहे. आणि फ्रेश बेक हाऊस मानी संघ टॉप 16 मध्ये जाण्याच्या उंबरट्यावर उभा. त्याला औपचारिकता. चेंडू जातोय त्रिफळा उद्ध्वस्त करून. फलंदाज देवेश बॅक टू द पॅव्हेलियन.
पांडुरंगजी म्हात्रे प्रेक्षकांमध्ये बसलेला आता आपणास विनंती आहे की आपण प्रमुख मंचावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. पांडुरंगजी म्हात्रे या आपण आपला स्वागत केलं जातं या ठिकाणी आमच्या MD ग्रुप आयोजन कमिटीतर्फे. अतिशय चांगला रंगतदार सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे. सामन्याचं पारडं दोन्ही बाजूनी झुकत होतं. शेवटच्या क्षणाला किती धावांनी पराभूत झाला संघ? 15 थँक्यू सो धावांनी. मच कॉम्बॉक्स. वेळ घेतोय तुमचा थोडासा, वळतोय व्यासपीठावरती, जिथे व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री राजेंद्र कुमार खटाळ साहेबांचं अर्थातच मुरुड गटविकास अधिकारी आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार साहेब यांना करतो. व्यासपीठावरती त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनंत गोंधळी सुद्धा उपस्थित आहेत. अनंत गोंधळी फाउंडेशनचे महिला मंडळ सर्व उपस्थित आहेत. त्यांना देखील तिथे विनंती असेल की आपण देखील आपला यथोचित मान सन्मान तिथे स्वीकारायचा आहे. व्यासपीठावरती जिथे स्वागत केलं जातंय, यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय श्री राजेंद्र कुमार खटाळ सर अर्थातच BDO